स्थळ श्रीरंगपूर. अनिशा, जितेश, अजय, दीपाली असा हा चौकार चमू अगदी कट्टर दोस्ताना आहे. त्यासहितच चौघेही एकाच वयाचे, 11च्या आसपासचे. सर्वजण 5वी इयत्तेतल्या वर्गात शिकत. त्यासहितच एकाच गावातले, म्हणजेच श्रीरंगपूर होय. नवीन वर्षाचे प्रथम 4 महिने संपले आणि ह्या 4 जणांना मे महिन्याची सुट्टी लागली. दरवर्षी मे महिन्याची सुट्टी धमाल मस्ती करत एन्जॉय करण्याचा ह्या चौघांचा प्लॅन असायचा. अशातच एके रात्रीही सर्वजण गावातल्या मरियाईच्या देवळाच्या बाहेर असलेल्या कठड्यावर बसले होते. मरियाईचं देऊळ म्हणजे फार जुनाट बांधकाम केलेलं मंदिर होतं. 4ही बाजूंनी असलेल्या पिवळ्या उभट 15 फूट उंचीच्या भिंती, वर उभं त्रिशूळ कळस, त्यावर भगवा झेंडा. मंदिराच्या मधोमध एक लोखंडी सळ्यांचं दार. आत आईचा गाभारा होता. मरियाईची 1.5 फूट उंचीची भगव्या शेंदुराची मूर्ती असलेला चौकोनी दगड होता. त्या दगडात मातेचं रूप घडवलं होतं. घडवणाऱ्याने त्याची ती कला दाखवली होती. चेहरा, टपोरे डोळे, नाक, ओठ, कान, 4 हात, प्रत्येक हातात एक वेगळं शस्त्र होतं. तलवार, भाला असे विविध शस्त्र. नास्तिक माणसाला जरी वर जरी ते एक दगड दिसत असेल, पण दैवी भक्तासाठी ती एक भावना होती. संकटातून बाहेर काढणारी आई होती. वाईट काळात मदतीसाठी धावून येणारी दुःख हारिणी होती. सत्याच्या वाटेवर चालायला शिकवणारी मरियाई होती. आईच्या चमत्काराचे अनुभव साऱ्या श्रीरंगपुरापासून ते संपूर्णतः आजूबाजूच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. एकंदरीत असं समजा, आईचं मंदिर जागृत होतं. मंदिरात सतत एक शुभ, उबदार, त्विक, चांगली ऊर्जा जाणवत असे. वाईट शक्तीची धग सुद्धा गाभाऱ्यात वर्ज्य होती. 4ही दिशेना काळोखाचे पडदे उभारले होते. वर आकाशात निळसर रंगाची मायावी आकाश चांदण्याच्या टिमटिमणाऱ्या आकृतींनी चमकून निघाला होता. दिवसभर उन्हाने तापलेली जमीन खालून गरम धग बाहेर सोडत होती. सर्व मुलं मंदिराबाहेरच्या कठड्यावर बसले होते. ह्या मुलांपासून जरा बाजूला काही गावकरी वर्तुळाकारात पत्ते खेळत बसलेले. मुलांना त्या पत्त्यांच्या खेळात काही रस नव्हता, म्हणून त्यांच्या अशाच गप्पा सुरू होत्या. अरे, गावात कुठे जांभूळ आहे का? जांभळं खायचं खूप मन झाले रे. अनिशा आपल्या समोर बसलेल्या मित्रांकडे उत्तरार्धक नजरेने पाहत म्हटली. जांभळं खायला मिळणार ह्या भावनेने तिच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद झळकत होता. मग जायचं का आपण उद्या रानात? जांभळासोबत करवंदही आणू? दीपाली अनिशाच्या वाक्याला दुजोरा देत म्हटली. हो, ठीक आहे ना, आम्ही दोघेही येऊ. अजय दीपेशकडे पाहत पटकन म्हणाला. त्याच्या त्या वाक्यावर दीप्याने फक्त मान हलवली. आता मित्र चालले होते म्हटल्यावर तो कसला नकार देतो? आणि तसंही घरी बसून काय ताडपत्रे बदलणार होता की अंडी घालणार होता? जिथे मित्र तिथे तो. ठीक आहे, तर मग उद्या दुपारी आपण रानात जाऊ, दीपाली प्लॅन फिक्स करत म्हटली. तेवढ्यात बाजूला पत्ते खेळायला बसलेल्या माणसांमध्ये लहान मुलांची उत्सुकता ताणणारा तो विषय निघाला. भूताखेतांचा, भीतीदायक, मीठ मसाला लावून मनोरंजनाचा तडका दिलेला. कोणीतरी म्हातारा थेरडक आवाजात ती विलक्षण माहिती सांगत होता. त्यात किती तथ्य होतं ते माहिती नाही, पण ती आपबीती पुढील प्रमाणे. अरे, होतकरांचा बापू वारला म्हणे, तो म्हातारा माणूस बोलत होता. राजा, पार 3 वर्ष झाले की मरून बापूला. आता काय परत येते होय का मेलेलं धड? एक गावकरी आपली बाजू मांडत म्हटला. अरे, तो बापू मेलाय 3 वर्ष अगोदर, हे बराबर आहे, पर आपण फकस्त त्याचं धूड मरताना पाहिलं आहे. आपण आत्मा मेली का गड्या? तू पाहिली का मरताना आत्मा? त्या म्हाताऱ्या थेरड्याच्या या वाक्यावर आजूबाजूला बसलेल्या सर्वांनी उत्सुक, प्रश्नार्थक नजरेने माना नाही करत हलवल्या. हा विषय जरा विचित्र, गमतीदार आणि जरा वेगळा होतोय हे सर्वजणांना कळालं होतं. ह्या अशा 4 चौघांच्या गर्दीमध्ये भूतांच्या गोष्टी ऐकण्याची मज्जाच काही वेगळी. आणि आता तेच सुरू झालं होतं. सर्वजण आपल्याकडे टक लावून उत्सुकतेने पाहत आहेत.
हे पाहून त्या म्हाताऱ्याने जरा एटीत बसत घसा खाकरला व गूढ गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. तुम्हाला सांगतो बापूराव, होतकर हा जाम बेकार माणूस. नाही, नुसता बेकार नाही, महापाताळयंत्री चांडाळी माणूस होता. गावातल्या 15-16 वर्षाच्या 18 वरीस पण पुरं न झालेल्या मुली पार नासवल्या त्या हराम्याने. पण त्यातली एक पण पोर गावात परत आली नाही. म्हणतात त्या आबरू लुटलेल्या पोरींच्या कपड्याची चिंदी बी भेटत नव्हती, तर मेलेली बॉडी मैत प्रेत कसं सापडणार. गावकरी म्हणायचं बापू होतकरने माणसाच्या विचार करायची बुद्धी जिथं जाऊन थांबते तिच्या पुढं जाऊन पाऊल टाकलं होतं. बापूने नाही त्या इजा प्राप्त केल्या होत्या. साध्या सुध्या नाही, काळ्या जादूच्या इजा. भानामती, मोहिनी, करणी, जारण, मुठमारण समद शिकलेला बापू. बापूच्या होतकर वाड्यात म्हणे शेवटच्या खोलीत एक तळघर आहे. तिथं म्हणत दर आमुषाला पौर्णिमेला बैठक भरायची. बैठक कसली तात्या? एका तरुण मुलाने त्या तात्याला चेहऱ्यावर उत्कंठावर्धक भाव आणत विचारलं. बाजूला बसलेली मुलं सुद्धा मन लावून ऐकत होते. वातावरणात एक कमालीचा, मन भेदरवून टाकणारा सन्नाटा पसरला होता. अंधार या सर्वांभोवताली कणाकणाने वाढत पुढे पुढे सरसावत होता. जर ते आईचं शुभ मंदिर नसतं तर नक्कीच त्या काळोखाने आपलं अजस्त्र मुख उघडून ह्या सर्वांचा घास घेतला असता. बैठक. तात्याने डोळे मोठे केले, चेहरा तसाच गंभीर ठेवला. पुढे सांगायला सुरुवात केली. सैतानाच्या विधीची बैठक भरवायचा बापू तळघरात. रात्री अपरात्रीपर्यंत त्या कसल्या बैठकी चालायच्या. काळ्या लाल विचित्र कपड्यातली ती माणसं यायची. अंगावर झगे, डोक्यावर चेहरा झाकलेली टोपी असायची. चेहरा दिसत नसायचा, पण ती दळभद्री माणसं आली की रात्री ढगांच्या तिजा चमकायच्या, वारा व्हायचा. तळघरातून तो एकाच वेळेस 10-15 माणसांचा गुंजता क्लिष्ट असमंजस उच्चार करून बोलण्याचा आवाज ऐकू यायचा. त्या आवाजांना जणू जीव होता. ते आवाज भुकेले होते. जो कोणी तो मंत्रांचा आवाज ऐकायचा, कान, डोकं, अंग दुखू लागायचं. काय माहिती त्या मंत्रांनी कोणत्या हैवानाला जागृत, खुश केलं जायचं. ज्या मंत्रांचे आवाज ह्या सामान्य मानवी हाडामासाने बनलेल्या मानवाला वर्ज्य होते. तात्या बोलायचे थांबले. डोळे वासून तोंड मोठं करत उत्सुकता ताणत त्यांनी एक उत्कंठामय कटाक्ष सर्वांवर टाकला. पुढे सांगू लागले. रात्री अपरात्री ती सैतानाला देव मानणारी हस्तकेत. पूजा झाली की त्यांना बापू तरण्याबांड पोरी भोगायला, कुस्करायला द्यायचा. अजून त्यांना काय हवं होतं बस, मग ते खुश होऊन जायचे. बापू तसाच त्या तळघरात त्यांना जित्ता कापून संपवायचा. एक प्रकारे सैतानाला, हैवानाला बळीच द्यायचा. मग उरलेली ती देहाची सालटी निर्जीव कलेवर म्हणे त्याने अंगणात मागे एक तुळस बनवलेली. त्या तुळशीखाली चिरलेली प्रेत गाडलेली आणि त्यावर देवाची ती शुभ तुळस लावलेली. किती तो नीच पराक्रम. बापूने या सर्व केलेल्या कृष्णकृत्यांनी त्याला त्या काळ्या सिद्ध्या प्राप्त झालेल्या. काळोखाच्या दुनियेतून, मानव वसतिगृहाच्या पलीकडून, विरुद्ध मतीतून बापूने काहीतरी बोलावलं होतं. सैतानाशी करार करून मानव सृष्टीवरून त्या तिमिराचा द्वार उघडला होता आणि त्या उघडलेल्या दरवाजातून तिमिराच्या अंधाऱ्या गर्भात अडकून पडलेलं जे भुकेने व्याकुल होतं, मानवी माणसाकरिता, रक्ताकरिता त्याला आकार नव्हता. ते क्षुद्र, पापी, क्रूल्पती, तामसी, आघोरी, घृणात्मक होतं. काळोखात उठायचं, दिवसभर ते तळघरात दबून बसायचं. पण जशी रात्र होई बापू त्याला मोकळा सोडे. मग ते जे काही होतं हातापायांवर पिसाळलेल्या कुत्र्यासारखं धावत सुटे. त्याचा आकार फार उंच असायचा. पाहताच हुडहुडी भरे. गावातल्या काहींनी ते अभद्र पाहिलं होतं, पण वर्णन तरी कसं करणार. पाहणारा एकतर ठार वेडा होई किंवा 2-4 दिवस वाचा गेल्यासारखा वागे आणि मग 5वा दिवस ठरलेलाच सुटकाचा. म्हणजे न समजून एक गावकरी म्हटला. म्हणजे काय? एवढं बोलून तात्या खांदे हलवत खेदाने हसला. 5व्या दिवशी घाबरलेला, मेलेला असे. कसा मारायचा काय माहिती.
पण डोळे वटारलेले असायचे, जबडा विचकलेला असायचा, चेहरा काहीतरी मरणासन्न भयोत्पादक पाहिल्यासारखा पिठासारखा पांढरा पडलेला असायचा. जणू काहीतरी भयानक भ्यायल्याचं दृश्य पाहिलं आहे. नंतर साऱ्या गावाला माहिती झालं, बापू मांत्रिक झालाय. नाही ते विधी करून त्याने मायावी शक्ती मिळवल्यात. गावातली कोणी व्यक्ती बापूच्या नादी सोडा, त्याच्याकडे पाहायला सुद्धा घाबरत. त्याची ती मोठी जीवन्यांची घारी चिंचोळी नजर, मोठं कपाळ, रिकामं टाळू, मागे केस होते, अंगात फुल काळा सदरा आणि खाली लाल विजार असा हा बापू. कोणाची चुकूनही त्याच्याशी नजरानजर झाली की दुसऱ्या दिवशी माणूस कायमचा जीवनातून उठलेला असायचा. सापाचीच जात, सावली पडली तरी सूड धरे. म्हणूनच गावातल्याने त्याच्या वाड्याजवळूनच जायचं बंद केलं. म्हणतात ना, जे पेरलं ते उगवतं. आता 2 वर्षाभरा अगोदर पॅरेलाइसचा अटॅक आला. बळी वगैरे द्यायचे बंद झाले. तसं बापूच्या शक्त्या कमी झाल्या. बापू पार पलंगाला खिळला. जेवण खाणं सर्वच, अक्षरशः नित्यकर्मही नोकर लोक तिथेच करत. शेवटी 3 वर्ष अगोदर कृष्णकृत्यांचा उजागर होत बापू मेला. भयंकर मौत मिळाली होती. बापूच्या नाकातून आळ्या बाहेर पडत होत्या. सर्व शरीरावर मोठमोठ्या पुरलं उगवल्या होत्या. त्यातून घाणेरडा कुचकट दर्पाचा वास रूपी पूस झिरपत होता. हातपाय वाळवी आतून पोखरल्यासारखे काटके झाले होते. गावातील लोक बापू मेला म्हणून पुन्हा वाड्यावरच्या वाटेने जाऊ लागली. पण तात्याने आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी एक ओझरता भयाने भरलेला कटाक्ष एक एक करत पुन्हा आपल्या अवतीभोवती जमलेल्या मुलांवर टाकला. ही चांडाळ चौकटी सुद्धा तात्याचं बोलणं ऐकत होती. ज्या बापूने आपली आत्माच सैतानाला इकली होती, गहाण ठेवली होती, मग तो मरणारच कसा? त्याचं शरीर जरी अग्नीत गेलं असलं तरी आत्मा मात्र तशीच भटकत होती. वाड्यात नोकर चाकरांना सुतकात काय भयानक अनुभव आले. जे सांगितलं तर राज्याला तुम्हाला झोप लागायची नाही. पण एक सांगतो, होतकरांच्या वाड्यावर दुसऱ्या मजल्यावरच्या त्या लोखंडी गजाच्या खोलीत वाटसरूंना बापू उभा दिसला होता. बाहेर काहीतरी पाहत होता. वाड्याच्या आती जांभळाचं झाड आहे, तिकडंच पाहताना दिसायचा. तेच घारे चिंचोळे मोठे डोळे, मोठं कपाळ, वाढलेले कानावरचे मागचे केस आणि भयानक म्हणजे सर्व शरीराचा रंग पांढरा प्रेताळ, काळुखात गव्हाच्या पिठावानी चमकणारा चकचकीत. ज्याने ते ध्यान बघितलं, सर्वांची भीतीनं हवा फूस झालेली. अजून पण गावकरी सांगतात की होतकऱ्यांच्या वाड्यातल्या जांभळीवर बापूने पाळलेलं ते बसलं आहे आणि बापूचा मेलेला भटकता तो भयान मृत्यू चुकवलेला मांत्रिकी प्रेतात्मा त्याच्याकडेच पाहत असतो. तात्या एवढं बोलून थांबले. त्यांना त्यांच्या घरून रात्र जास्त झाल्याने झोपायला बोलावणं आलं होतं. तात्या जाताच जमलेल्या झुंडात होतकरांच्या वाड्यातल्या बापूबद्दल चर्चा रंगल्या. पण मोठी मुलं ती बापूला रंगेल, हौशी, ठरकी अशी नावं ठेवून 1-2 शिव्या घालून सर्व गर्दी पांगली. पुन्हा सर्वजण जुगार खेळू लागले. पण ही लहान त्यांच्या मनात मात्र ही जिज्ञासा उगवली, निर्माण झाली होती. अच्छा, मग तुम्ही पाहिलत का त्या भूताला? अनिशाने विचारलं. तिच्या त्या वाक्यावर कोणी काहीच म्हणालं नाही. 10-11 वर्षाची मुलं ती. त्यांना काय कळते हे भूतपिशाच्या बद्दल? झालं, नाही पाहिलं ना, मग लोक काय पण म्हणतात म्हणून आपण काय लगेच विश्वास ठेवायचा का? अनिशा म्हटली. ए आणू, पण तू असं का म्हणतेस? जितेश भोया बारीक करत संशयी नजरेने अनिशाकडे पाहत म्हणाला. ही काहीतरी लोचा करणार आहे हे त्यांना कळून चुकलं होतं. का विचारते म्हणजे काय ढब्बू? उद्या आपण त्या वाड्यावर जाणार आहोत ना जांभळं खायला. कोण येणार मग? आणि जो नाही म्हणणार त्याला मी डरपोक चिडवणार, ते पण कायमचंच. अनिशाने सर्वांचा होकार यावा ह्याकरिता ही शक्कल लढवली होती. शेवटी नाही म्हटलं तरी ही बया कायमचंच डरपोक चिडवणार हे सुद्धा मोठं दुःख होतं. त्या 10 वर्षाच्या परिपक्व मनाची काय वाईट काय चांगलं हे जाणून घेण्याचं ते वय. त्यांना त्या अनिष्ट शक्तीबद्दल काय कळणार होतं? भूत पिशाच हैवानाबद्दल
त्यांच्या क्रूरतार्थबद्दल काय माहिती होतं की ते कसं मारतील, कसं खेळतील. सर्व मुलं अजाण होती. शेवटी तिघांनीही होकार कळवला. पण या सर्वांना ठाऊक कुठे होतं की उद्याचा दिवस एक अकल्पनीय संकट त्यांची वाट पाहत बसलेलं. ह्या वेळेसची मे महिन्याची सुट्टी एक वेगळाच अनुभव देऊन जाणार होती, जो सर्वांच्या स्मरणार्थ कायमचाच कोरला जाणार होता. अशातच या मुलांच्या थोडा वेळ इकड तिकडच्या गप्पा चालल्या. मग सर्वजण आपापल्या घरी झोपायला निघून गेले. आजची रात्र जणू टप्पाटप्पा गाठत सरत होती. उभ्या सृष्टीचा काळ मंदावला होता. वारा, हवा सर्वच थांबलं होतं. अंधारी काळोखी रात्र पुढील धोक्याची चाहूल लावून देत होती. काळ्या ढगांआड चंद्राचा लपंडाव सुरू होता. शेवटी अंधाऱ्या काळ्या कोष्टकेची मायावी रात्र सरली आणि तो दुसरा दिवस उजाडला. सर्व मुलं लवकर उठले. होतकरवाडा गावापासून फार लांब होता. असं समजा गावची 15 मिनिटांनी वेस ओलांडली की गावचं जे वेशीबाहेरचं स्मशान असतं त्या स्मशानाच्या विरुद्ध दिशेला 10 मिनिटांच्या अंतरावर ती श्रापित वास्तू होती. ह्या बापूचा वाडा स्मशाना बाजूला बांधण्यामागे त्याचं एक कुटील डाव होतं. ते म्हणजे या स्मशानात कायमची नकारात्मकता धग वावरत असते. स्मशाना अवतीभोवतीची जागा एका अपरिचित विलक्षण वाईट शक्तीने भारलेली असते. मांत्रिकांनाही अशी जागा हाताभरवर असणं म्हणजे मेजवानीच. जेव्हा केव्हा त्यांना कोणत्या अमानवी शक्तीची गरज पडेल तेव्हा त्यांना ती लागलीच मिळते. कोणती जुनी पुरातन विधी करायची असेल तर त्याकरिता जुनं स्मशान हेच अतिशय उत्तम समजलं जातं. कारण त्या सिद्ध्या विद्या काही साध्या सरळ मार्गाने प्राप्त होत नाहीत. त्याकरिता नकारात्मक आघोरी अस्तित्वाची अनैसर्गिक धग हवी असते. असो पुढे. सकाळची वेळ सरून गेली. कोवळं ऊन संपलं. दुपारची 12ची वेळ उलटली. ऊन भट्टीसारखं तापून उठलं. वातावरणात गरम उष्ण धग पसरली. अंगाची कशी लाही लाही झाली. सर्व मुलांचं दुपारचं जेवण उरकलं. सर्वांच्या घरची माणसं वामकुशी घ्यायची हे प्रत्येकाला ठाऊक होतं. दुपारी 2 वाजता आयामाया झोपायच्या. त्या ठीक 5ला उठायच्या आणि ह्याच वक्तात ह्या सर्वांना होतकरांच्या वाड्यातून जांभळं तोडून आणायची होती. सर्वांनी सोबत फक्त पिण्यासाठी पाण्याची बॉटल घेतल्या होत्या. जांभळं ठेवण्यासाठी प्लास्टिकची पिशवी घेतली होती. दुपारचे 3 वाजले. मुलं होतकर वाड्याकडे जायला निघाले. 3 वाजेच्या समयी फारच कडक ऊन पडलं होतं. सूर्याचा गोळा क्रोधाने तोंडावाटे आग फेकत होता. वातावरणात पिवळ्या रंगाचा भेसूर मातकट प्रकाश पसरलेला. हवा वातावरणातील गरम उष्ण धग समवेत घेऊन फिरत होती, ज्याने अंगाची कशी लाही लाही होत होती. कोणीही वाड्यात चाललो आहोत घरात तसं सांगून ठेवलं नव्हतं आणि हीच गोष्ट चुकीची केली होती. जर का या सर्वांनी कोणाला सांगितलं असतं की आम्ही होतकर वाड्यात चाललो आहोत तर मोठ्यांनी हमखास ह्या चौघांना दटावलं असतं. तिथे न जाण्याचा दम दिला असता. कारण त्या वाड्याची कुप्रसिद्धी मोठ्यांना ठाऊक होती ना. खास कोणी ना कोणी हे म्हटलं असतं, ए पोरांनो, का चालला आहात त्या वाड्यावर? काय गरज आहे तिथं जायची? जांभळीचं झाड कुठं दुसरीकडं नाही भेटणार होय? पण या मुलांमध्ये अनिशाचं भूतभीत असं काही नसतं हे मत होतं. तिच्या मतावरती खंबीर उभी होती. जांभळं खायला मिळतील हा विचार करून सर्व मुलं खुशीत होती. जोरजोरात पाय आपटत होतकर वाड्याच्या दिशेने जात होते. जर कोणी मोठ्या माणसांनी या चौघांना काही थांबण्याचा उपदेश दिला असता तर तो पुढील प्रमाणे खासच असता. ह्या वक्ताला त्या वाड्यात जाऊ नका. त्या बापूचं भूत भटकतं. धरलं बिरलं तर तुम्हाला. पण कोणीही त्यांना सतर्क करण्याचा प्रश्नच नव्हता. कारण आपण त्या वाड्यात चाललो आहोत हे कुणीच कुणाला घरात सांगितलं नव्हतं. म्हणूनच पुढे जे काही आघोरी कृती भयान कृष्णकृत्य घडणार होतं, नियतीची ती कुटील काळ्या दगडावरची रेषामय स्क्रिप्ट लिहिली गेली होती. मुलाचा आनंद फक्त क्षणमात्र होता. पुढे जे भयंकर न विचार केलेल्या अकल्पित नाट्यमय क्लिप्स घडणार होत्या
की त्या क्षणामध्ये फक्त भीती अनुभवायला मिळणार होती, फक्त आणि फक्त भीती. ठरल्याप्रमाणे 10-15 मिनिटात मुलांनी गावची हद्द ओलांडली. चुनामातीची घरं, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, मानवी आवाज, स्पर्श, सर्व रहदारीपासून मुलं लांब पडली, विलगत झाली. उभ्या सृष्टीशी त्यांचं नातंच तुटलं गेलं. गावातलं स्मशान हद्दीबाहेरच होतं. तो स्मशान म्हणजे एक खून होती की होतकरचा श्रापित वाडा आलाय. सावध हो. सर्व मुलांनी गावची वेस ओलांडली होती. 10 मिनिटाने स्मशानाची हद्द सुरू झाली. तोच तेवढ्यात स्मशानाच्या त्या 4 लोखंडी गजांजवळ हवेतून पंख फडफडवत एक टिटवी येऊन बसली. ते मुक जनावर ह्या 4 जणांना पुढे जाताना पाहत होतं. तोच ती ओरडली. जणू तमुक जनावर सांगू पाहत होतं, होतकर वाडा आलाय, पोरांनो सावध राहा. सर्व मुलांनी जाताना स्मशाना बाजूलाच एक तिरकस कटाक्ष टाकलेला. जरा ते स्मशान होतं. प्रेतांना जाळणाऱ्या लाकडांनी लोखंडाला पार तपकिरी करून टाकलेलं. मैताच्या घाण केस, चमडी, मांस जाळणारा वास त्या लोखंडांना वर्षानुवर्ष चिटकून राहिलेला होता. बाजूलाच 2 हिरव्या रंगाच्या देवळीसारख्या जमिनीवर कबरी होत्या. त्या कबरीजवळून पांढऱ्या धुक्यांचे वलय येऊन पुढे जात होते. पण या अशा दुपारच्या वेळी ते धुकं येत तरी कुठून होतं? स्मशानाजवळून एक वाट पुढे झाडीत जात गायब होत होती. तिथेच त्या झाडांच्या गराड्यात होतकर वाडा होता. सरळ गेलेली लाल मातीची वाट, 4 माणसं जातील एवढी मोठी. त्या वाटेतून जाताना मुलांच्या दोन्ही अंगाला मोठी झाडे होती. उंच दैत्यासारखी महाकाय वड, निर्गिल सुपारी, बकुळी अशी मोठी झाडे होती. त्या झाडांनी वाड्याला गोल गराडा घातला होता. त्या झाडाच्या गर्दीत उभा तो बंगला. सामान्य नजरेस ह्या झाडांमुळे पडणं पार अशक्य होतं. ती वाट 100 पावलांवर जाऊन थांबली. पुढे ते 2 झापांचं निळ्या रंगाचं लोखंडी गेट होतं. अर्थातच बंद होतं. बापूचं वारस म्हणायला कोणीही नव्हतं. आयुष्यभर ज्याने मांडीवर बसून खेळवल्या पैसा अडक्याची काय कमी होती, जी एकच लोरन मंगळसूत्र बांधून नशिबात अडकवायची. बापू जितका नीच पाताळयंत्री होता, तितकाच रंगेलही होता. रोज रात्री नवी पोरगी त्या चांडाळायला लागत असे. गावात त्याच्या रंगेलपणाचा कळस सर्वांना ठाऊक होतं. मग अशा ह्या हैवानाला कोण आपली पोर देईल? असो, वाडा बंद होता. वर बंद होता. सामान्य मानवासाठी बंद होता. कारण दगड, वाळू, विटांनी बांधलेल्या त्या वाड्याच्या भिंतीआड जमलेल्या, अडकलेल्या बंदिस्त काळोखी विवरात एक चेतना लवथवत भटकत होती. बापूची आत्मा आत घुमसत होती. वाड्याचा एकनी एक भाग त्या चेतनेने भारला होता. वाडा अपशकुनी, वाईट एंटिटीने भरला नासला होता. बापूचा त्या अंधारात वावर होता. दरवाजे बंद आहे हे पाहून चौघेही गेटवर चढले. एक एक करत आत आले. एक उत्सुकतामयी नजरेने सर्वांनी वाड्याकडे पाहिलं. 2 मजली वाडा. अर्थातच दरवाजे बंद होते. आतलं वर्णन कसं करवणार? पण दर्शनीय बाहेरचा भागच इतकं उदासवानं होतं की आतलं काय पाहायचं? पिवळ्या, दुःखी, जागोजागी पापुद्र्या निघालेल्या भिंती. दर्शनीय प्रवेशद्वारापाशी बसायला मोकळी जागा होती. तिथेच एक झोपाळाही होता. म्हणे बापू तिथे बसून सुपारी फोडायचे. पण कधी जिवंत असताना. आता तर ते हयात नव्हते. पहिल्या मजल्यावर 3 बंद खिडक्या होत्या. उजव्या बाजूची पहिली खिडकी स्वयंपाकघर, दुसरी हॉलमधली, तिसरी रूमची होती. आणि वर मात्र लाकडी रेलिंग आणि त्याही पुढे एक दरवाजा. आणि दरवाजाच्या डाव्या बाजूला ती खिडकी होती. त्या खिडकीतच तर सारा भय इतिहास होता. गावातल्यांच्या हकीकतींचा मूळ रोध होता. प्रश्नांची उत्तरे होती. गावातल्यांनीच ह्याच खिडकीत तर बापूंना उभं पाहिलं होतं ना? नाही, बापू नाही. ती चेतना, भटकती चेतना, प्रेतात्मा, असंच काहीतरी. अनिशा गेटपाशी उभी होती. तिच्या समोरच बंगल्याचं मोठं पटांगण होतं. खाली लाल माती होती. आत डाव्या बाजूला ती मोठी जांभूळ होती. त्या जांभळीकडे बापूचा तो प्रेताड चेहऱ्याचा आत्मा गावकऱ्यांना पाहताना दिसला होता. अनिशाने बाजूला पाहिलं.
तिचे मित्र जागेवर नव्हते. तेवढ्यात ती जरा घाबरली की हे कुठे गेले, पण लागलीच तिला वाड्याच्या अंगणात डाव्या बाजूला असलेल्या जांभळीपाशी खाली पडलेली जांभळं उचलून साफ करत खातानी ती तिघजण दिसली होती. ए पार्टी, मला विसरला काय रे तुम्ही, साले हावरट. अनिशा सुद्धा हसत मस्करी करत मित्रांपाशी पोहोचते. फांदीवरून हवेच्या तुटून पडलेली ती जांभळं होती. नक्की हवेनेच तुटून पडली होती ना, की बापूने जे पाळलं होतं ते जांभळीवरून जेव्हा खाली उतरायचं तेव्हा त्या हलत्या फांद्यांवर लटकलेली जांभळं भयान सरसरता काटा अंगावर येऊन खाली पडायची. शी, अरे काय रे तुम्ही पार्टी, साला खालती मातीत पडलेली जांभळं खात आहात, तुम्हाला काही वाटत नाही का? अनिशा जरा किळसवाण्या स्वरात उच्चारली. हा मग वर कोण चढेल? दीपाली म्हणाली. मी चढतो, थांबा हा, मला येतं चढता. जितेश छाती फुगवून तोऱ्यात म्हटला. ठीक आहे चढ, पण आरामात, घाई करू नको, अजय म्हणाला. जितेश शरीरयष्टीने लुकडा होता, माकडासारखाच म्हणा. चालत तो पुढे आला. दोन्ही हात जांभळीच्या खोडावर ठेवून पटकन जांभळीवर चढला. 1 फूट, 2 फूट, 3 फूट असं करता करता तो 9 फूट उंच जांभळीवर चढला. जांभळीच्या फांद्यांना जांभळं आली होती. ती त्याने खुडून सोबत आणलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत भरायला सुरुवात केली. मध्ये जांभळीचे गुच्छे तो या सर्वांना खायला म्हणून खालीही फेकायचा. जोही तिघं झेलून खात असत. जितेशही जांभळं खात खात खुडत प्लास्टिकच्या पिशवीत टाकत होता. माणसाला खरंच 6वे इंद्रिय आहेत का, जे धोक्याची चाहूल लावून देत? तेच ते इंग्रजीत 6th सेन्स म्हटलं जातं ते. कारण असंच जरा वेळाने जितेशला भास झाला. तीच ती वाड्याची खिडकी. तिथे उभं राहून कोणीतरी तोंडाचा आवाजून क्रूर हसत आपल्याकडेच पाहत आहे. पाहिल्यावर मात्र कोणीही दिसत नसे, पण ती जाणीव क्षणाक्षणाला धीर खात होती. ती उघडी झाप पाहता असं वाटत होतं आत काहीतरी पांढुरकं डावीकडून उजवीकडे येरझाऱ्या घालत फिरत आहे. तोच तो काळा कुर्ता, लाल विजार भास म्हणा की सत्य, ते जितेशला दिसलं. अंधारात भटकत होतं. जांभळांनी पिशवी पूर्ण भरली होती. तसा तो खाली उतरला, पण चेहरा जरासा ओढल्यासारखा अस्वस्थ वाटत होता. मनात जराशी भीती दाटून आली होती. त्याच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग पाहून खास करून अनिशाने विचारले, काय झालं जित्या? त्यावर त्याला जे दिसलं, भास की आभास, सत्य की असत्य, सर्व काही जसंच्या तसं त्याने मित्रांना सांगितलं.